बाप असू दे, सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले ते सगळ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमदार असू दे, त्याचा बाप असू दे. त्यांचा भाजपचा आमदार ओरडते दोनदा विधानसभेत, त्याला किंमत द्यायला त्यांनी एक माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ आमदार आहे सुभाष बापू देशमुख, त्यांनी दोन वेळा विधानसभेत आवाज उठवते तरी पण किंमत नाही. मग न्याय कसं मिळून घ्यायचं आम्हाला माहित आहे. आम्ही पण 60 वर्ष हेच केलेलं आहे, कळले की नाही. दादागिरी नाही हो, हुकुमशाही चालू आहे. हे बघा, हुकुमशाही मुळीत इंग्रजांची हुकुमशाही होती. महात्मा गांधींनी कसं मोडीत काढले. इंग्रज म्हणत होते की महात्मा गांधी का इनका दे के चुवा भी नाही भागेगा, इंग्रज का म्हणत होते, पण गेले की नाही. हिटलर जगातलं सगळ्यात मोठं हुकुमशाही होतं, त्याला स्वतःला विष खावं लागलं की नाही. हे कुठले आहे ते दुधनीचं मार्केट कमिटी यार्डामधलं श्री सातलिंगप्पा मेत्रे यांचं जे स्मारक तयार करायचं होतं, दुधनी मार्केट कमिटीवर आमची सत्ता असताना 2020 साली ठराव केलं होतं मार्केट कमिटीने की बाबा तिथं मेत्रे साहेबांचं स्मारक व्हावं म्हणून ठराव करून एक चबुतरा बांधलं होतं. ते पुतळ्यासाठी शासनाचं GR आहे किंवा विविध डिपार्टमेंटचे त्याला परवानगी घ्यावं लागते. त्याला पुतळा असू द्या, मंदिर असू द्या, मशीद असू द्या, गिरजाघर असू द्या किंवा प्रार्थनास्थळ असू द्या, तिथं बांधायचं असले तर 4-5 डिपार्टमेंटचं परमिशन घ्यावं लागतं आणि लास्टला गृह विभागाचं परमिशन घेऊन ते बांधकाम पूर्ण करून तिथं मंदिर असू द्या किंवा मूर्ती असू द्या, स्मारक असू द्या, ते स्थापन करावं लागतं. त्याप्रमाणे त्यावेळी आम्ही मेत्रे साहेबांचं स्मारक बसवण्यासाठी विविध डिपार्टमेंटकडे परमिशन मागत होतो. थोडा उशीर झाला. त्या दरम्यान इलेक्शन आले. इलेक्शन आल्यानंतर आमची सत्ता आली नाही, विरोधकाची सत्ता आली. मग सत्ता आल्यानंतर 3 वर्ष ते लोक गप्प बसले होते. परवाच्या दुधनी नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदमध्ये ते दुधनीचे मार्केट कमिटी चेअरमनचा पराभव झाला आणि व्हाईस चेअरमनचा जिल्हा परिषदला पराभव झाला आणि ते डायरेक्टरच्या एका मुलीचं पंचायत समितीला पराभव झाला. आमच्या विरुद्ध, शिवसेनेच्या विरुद्ध उभारले होते ते. तो राग मनात बसला त्यांच्या, म्हणून त्याने एक ठराव केला की बाबा हे पुतळा इथनं करायचा नाही, तिथं गणपतीचं मंदिर करायचं त्यांनी ठराव केला. तसं कायद्याने नियमाने बघितलं तर एकदा झालेला ठराव रद्द करता येत नाही. आम्हाला कोर्टात जाता आला असतं, म्हणून आम्ही थोडं सबुरीने घेतलो. पण नंतर त्यांनी चबुतरा पाडायचं हे केले. आमच्या लोकांनी जाऊन अडवलं त्यावेळेस, तिथं पाडू दिले नाही. मग नंतर पोलीस प्रशासनाला तक्रार झाल्या, DDRकडे तक्रार झाल्या, ARकडे झाल्या, पोलीस प्रशासनाकडे SP कडे तक्रार झाल्या. मग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं इथं काही करू नका. DDRने स्पष्ट निर्देश दिले किंवा 8 दिवसात आम्ही चौकशी करतो. आमचं म्हणणं काय होतं की गणपती मंदिर बांधायला आमचा काही विरोध नाही, बाजूला बांधा तुम्ही. ते मेत्रे साहेबांचं जे चबुतरा होतं त्या चबुतऱ्यावर बसायचे, कारण तिथं आवश्यकता नाही, बाजूला जागा आहे. गणपती मंदिराला कोणी विरोध करू शकणार नाही, करत पण नाही. आम्ही पण देऊ म्हणलं वर्गणी वगैरे. पण त्यांचा अट्टाहास होता की ते मेत्रे साहेबांचं जे स्मारकासाठी चबुतरा बांधलाय ते चबुतरा काढून टाकायचं आणि तिथं गणपती मंदिर बांधायचं, असं ते मुद्दाम एक द्वेषपूर्ण भावनेने त्यांनी ते काम करायचं ठरलं होतं. मग तिथं पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की बाबा इथं कोणीही यायचं नाही. हे जोपर्यंत परमिशन तुम्ही आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही इथं करू देत नाही. आणि आम्हाला सांगितलं तुमच्याही लोकांना इथं बसू देणार का, आम्ही एक वीटसुद्धा चढू देणार नाही. आता DYSP सारखं माणूस PI सारखं माणूस सांगतो आणि त्याला DSPनी सांगितलं होतं बाबा परमिशन असल्याशिवाय तिथं काही करू देऊ नका म्हणून. पण आम्ही विश्वास ठेवला आणि त्या दिवशी रात्री 2:30 वाजता आणून त्यांनी तिथं एक टेबल ठेवून त्याच्यावर गणपती बसवले. मग दुसऱ्या दिवशी आमच्या लोकांनी आंदोलन केलं, 2-2.5 हजार लोकांनी. मग तिथं DYSP आले, PI आले, तहसीलदार आले, DDRचं प्रतिनिधी म्हणून AR आले. त्या दिवशी तिथं गोंधळ झाला जरा 7-8 तास तिथं. मग त्यांनी लिहून दिलं आणि DDRने स्पष्ट निर्देश दिला, हे सर्व परवानगी घेतल्याशिवाय इथं काही करायचं नाही, कोणी तिथं जायचं नाही. 8 दिवसात आम्ही त्यांच्याकडनं मागवून घेऊ कुठले परमिशन आहेत ते सगळं. मग आम्ही विश्वास ठेवला. आम्ही एवढं लेखी दिले म्हणलं तर आम्ही विश्वास ठेवलो. आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. लगेच 2 दिवसांनी तिथं
आमदार गेले, त्यांचे बंधू गेले, अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी गेले, त्यांचे बंधू गेले आणि 200 पोलिसांचा फौजफाटा आणि 2 दंगल पथक फॅन मोठे, ॲडिशनल एसपी त्याचं नाव काय कबाडे, त्याच ॲडिशनल एसपी कबाडे, DYSP टाकणे, PI चिल्लावार, तहसीलदार, AR सगळे होते तिथं. सगळ्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगत होते की बेकायदेशीर बांधकाम करू देणार नाही आणि त्यांना फुल पोलीस संरक्षण देऊन ते बांधकाम करू दिलं आणि तिथं पूजा आरती पण केली त्यांनी गणपतीचं आमदारच्या हस्ते. मग आमचं एवढं कायदेशीर सगळं असताना, कायदा बघत नसताना आम्हाला तुम्ही कायदा सांगता, आम्हाला तुम्ही शब्द देता, नियम सांगता की आम्ही नियमाच्या काही करू देत नाही म्हणता. कशामुळे तुम्ही हे केलं सगळ्यात? हे एवढं बंदोबस्त, फौजफाटा, गणपतीचा आरती करायला 200 लोक, पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर गोष्ट त्यांनी केली. आम्ही पहिल्यापासून बघत होतो हे ठराव त्यांनी चुकीचे केले, चबुतरा चुकीने पद्धतीने पाडले. ते चेअरमनवर, सचिवावर आणि व्हाईस चेअरमनवर केस करा, गुन्हा दाखल करा म्हणत होतो. ते आम्ही करू, चौकशी करू, ते आमच्याकडे येत नाही, ते DDRकडे येते, ते आमच्या प्रिमाइसमध्ये येत नाही. पोलीस असं म्हणणार, DDR म्हणणार आम्ही काय, आमच्या हातात काय अधिकार आहे, तर आम्ही रिपोर्ट मागवतो, वर पाठवतो, आम्ही हे करणार म्हणणार. म्हणजे असं टोलवा टोली करून दबावाने आम्ही विचारलो तुम्ही असं का करता, आम्हाला दबाव आहे. कोणाचा दबाव आहे सांगा? सत्तेत पण आम्ही पण आहे, शिवसेना सत्तेत आहे, दबाव कोणाचा आहे ते का सांगाल? ते अरे नुसतं दबाव आहे एवढंच म्हणतात आणि आम्हाला म्हणतात आम्ही काय करू देत नाही, काळजी करत नाही. आणि असे एक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत सगळे. हे चुकीचं घडलेलं आहे. आमची मागणी आहे की ज्यांनी चुकीचे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली घटनेप्रमाणे ते व्हायला पाहिजे. का फक्त शिवसेनेला आणि विरोध करणारे बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू होते, त्यांना ते लागू होत नाही का? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेचे वर आहेत का? हे पण संबंधितांनी आम्हाला खुलासा करावा. आता DDRनी स्पष्ट निर्देश दिले. काय बघा, 1/6/2026 रोजी बाजार समितीच्या आवारात मंदिर बांधकामाच्या अनुषंगाने बांधकाम करणे व मूर्ती स्थापन करण्याबाबत अवैधरित्या कामकाज केल्याची तक्रार दिलेली आहे. बांधकाम व गणेश मूर्ती स्थापन कामकाजात भाग घेऊन शांतता व कायदा सुव्यवस्था भंग करण्याबाबतच्या घटनेची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर चौकशीचे कामकाज 7 दिवसात पूर्ण करून संबंधितावर संबंधित विभागामार्फत कारवाई करण्याबाबत मी हमी देत आहे. हे DDRचं पत्र आहे. तसेच यापुढे संबंधित वादग्रस्त ठिकाणी कोणत्याही प्रकारचे परवानगी विना बांधकाम होणार नाही यावर दक्षता घेण्याचे बाजार समितीस निर्देश देण्यात येत आहेत. एवढं DDR त्याचा प्रमुख आहे बाजार समितीचा, त्यांनी दिले तरी सुद्धा त्यांनी मानले नाहीत. त्यांनी का म्हणते आम्ही ते ठराव करते, त्यांचा ठरावाचं नक्कल दाखवते. त्यांनी आम्ही ठराव घेतला आणि ते दुधनी ग्रामीणचं अजून पूर्ण त्यांनी सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले ते सगळ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमदार असू दे, त्याचा बाप असू दे, संचालक मंडळ सगळे, ते चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले ते ज्यांचे त्यांनी संरक्षण देऊन हे केले सगळे, ॲडिशनल SP असू द्या, DYSP असू द्या किंवा PI असू द्या, किंवा नोकरीतनं काढून टाका त्यांना, असं आमची मागणी आहे. मग दिसतेच की मग करणे आणि घटनेमध्ये फरक आहे दिसतंय, म्हणून तर आम्ही तुमच्या समोर आलो ना. शेवटी तुम्ही पण 4था स्तंभ आहे लोकशाहीचं, निदान तुम्ही तर जिवंत आहे असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो. तुम्ही द्या न्याय आम्हाला, उठवा आवाज तुम्ही आमच्या मार्फत. आम्ही जे काय सांगितलं ते आम्ही, आमच्या जर चुकीचं असलं तर सांगू नका. जे नियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे ते व्हायला पाहिजे. घालणार आहे, आता जाणार आहे आम्ही, एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहे, शिष्टमंडळात जाणार आहे आम्ही, आणि एकनाथ शिंदे साहेबाला घेऊन आम्ही फडणवीस साहेबांकडे जाणार आहे. कारण हे नेहमी सांगतात की आम्हाला CM ऑफिसचे आदेश आहेत, CM ऑफिसचे आदेश आहेत. आम्ही आमचे DCMला घेऊन CMला साहेबांनाच विचारणार आहे, साहेब तुम्ही असा आदेश दिले का? काय काय आमच्या तालुक्यातले महाभाग आहेत,
राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री हवालदारला फोन करतात का? हे मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणतात हवालदार. आता तेच आम्ही विचारणार आहे साहेबांना, फडणवीस साहेबांना, कारण मी पण गृहराज्यमंत्री होतो. मी एसपी शिवाय खाली कोणाला बोलत नव्हतो. मी साधा गृहमंत्री होतो, छोटं. हे तर साहेब मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. ह्यांनी कसं बोलतील हो? म्हणजे हे कोणाला इड्यात काढलं आहेत, कोणाला फसवलं आहेत त्यांनी, कोणाची किंमत कमी करू. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची किंमत करतात, त्यांनी बोलतात त्यांनी होतं की नाही तेच विचारायचं ना जाऊन. आम्ही तेच विचारणार आहे. आम्ही आमचे शिंदे साहेबांना किंवा शिंदे साहेबांना विचारणार आहे, साहेब असं करते त्यांनी. सोलापूर जिल्ह्यात आणि अक्कलकोट तालुक्यात जास्त ओलालंय सगळे, म्हणून आम्ही साहेबांना विचारणार एकदा सूक्ष्म शोध ना त्यांच्या नावाने बाकी कोण करते का, किंवा खालचे पीएला ओएचडीला हाताशी धरून काही मसाला देऊन त्यांना इकडे फोन करायला लावता का? कारण त्यांना माहित आहे सीएम ऑफिसकडनं फोन आला तर कोणाची हिंमत आहे, एसपी असू द्या, कोण सीपी असू द्या, किंवा जिल्ह्याचे प्रमुख कलेक्टर विचारता काय सीएमला, साहेब तुम्ही फोन करायला लावला होता का म्हणून. आम्ही अन्यायाच्या विरुद्ध आम्ही करलो. आम्ही अन्याय करत नाही. आम्ही न्याय मागतो. आम्ही न्यायाच्या बाजू जे आहे ते व्हायला पाहिजे. कोण का ना, मेत्रे असू दे, कल्याण शेट्टी असू दे, दुसरं कोण पण असू दे, जे न्यायाचं आहे ते न्यायाचं आहे, जे अन्याय आहे ते अन्याय आहे. आणि अन्याय सहन किती करणार आपण, त्याला काहीतरी लिमिट आहे त्याला. हो मग अन्याय होतच, मग झालं ना नाही, हे अन्याय झाला म्हणून तर आम्ही आलो ना. वाटेकरी नुसतं नावाला आहे हो. आता भाऊ की वाटेकरी असते तरी पण काय भावाला वाटा मिळतं माहित आहे ना तुम्हाला. शिंदे साहेब आम्हाला ताकीद केलेत, आदेश केलेत, हो युतीचं धर्म पाळा. आम्ही युतीचं धर्म पाळतो, तसं समोरच्यांनी धर्म पाळायला पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा आहे. आणि जे नियमाने आहे ते करा. आम्ही बेकायदेशीर काहीतरी करलो तर ठीक आहे. आता बेकायदेशीर कोण करतंय सगळं जिल्ह्यात माहित आहे. तुम्ही तर आता काय सांगावं आता तुम्हाला काही माहित नाही सडा, तुम्हाला ते माहितच नसतं सगळं. तुम्ही पाप विरू माणसं, एवढं सगळं काय कुठं जात नाही काय नाही. आता तिथे कोणतरी उपोषणाला बसलं म्हणून कळलं, कोण रे ते आपले सुभाष कदम, तो काहीतरी अजितदादा गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे तो. त्यांनी सांगितलं की हे काहीतरी नेमले म्हणते वसूलदार कोणाला तरी त्यांच्याकडनं, जिल्ह्यातनं काहीतरी एक खोका वसुली होते म्हणून महिन्याला. आणि अजून त्याचे कोण लहान आहेत त्यांना 10-11 लाख रुपये मुद्दे म्हणून महिन्याला, असं त्यांनी सांगते. आता ते खरं काय खोटं काय ते तपासाचा भाग आहे. तो अवैध धंदे बंद करण्यासाठी मला निवडून द्या म्हणून 19 मध्ये बेंबीच्या डेटापासून जे ओरडत होते, जाहीरनाम्यामध्ये दिले होते. आता अक्कलकोट तालुक्यात कोणाचे अवैध धंदे चालू आहेत, कोणाकोणाचे पार्टनरशिप आहेत, तेवढे तुम्ही पत्र एवढं शोधपत्र करता, तुम्ही काढा की जरा लिहा ना दणकून. येतं सगळं बाहेर. ते त्यांचा भाजपचा आमदार ओरडते 2-2दा विधानसभेत, त्याला किंमत दिली. त्यांनी एक माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ आमदार आहे सुभाष बापू देशमुख, त्यांनी 2-2 वेळा विधानसभेत आवाज उठवते तरी पण किंमत नाही. मग आम्ही तर शिवसेनेचे भाजपचे लोक जरी ओढलं तरी त्यांना न्याय मिळेल ना, असं आहे. न्याय कसं मिळवून घ्यायचं आम्हाला माहित आहे. आम्ही पण 60 वर्ष हेच केलेलं आहे, कळलं की नाही. न्याय कसं मिळवून द्यायचं, कसं मिळवून घ्यायचं ते आम्हाला चांगलं माहित आहे. पण आम्ही रितसर मार्गाने, कायदेशीर मार्गाने चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही रितसर मार्गानेच आम्ही आंदोलन करणार, मोर्चा करणार, उपोषणाला बसणार. हो उपोषण प्रसंग आला तर उपोषणालाही बसू आम्ही. दादागिरी नाही हो, हुकुमशाही चालू आहे, बेबंदीशाही चालू आहे. दुसरं दादागिरी नाही, हुकुमशाही चालू आहे भाजपची, आमदाराची व त्यांच्या सहकार्याची. त्यामुळे तेच पोट दुखू येऊ लागलं ना. मित्र पक्ष वाढू लागलं ना महाराष्ट्रामध्ये, अक्कलकोटमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये. अस्वस्थ आहे ते लोक. अरे कशाला अस्वस्थ असता? उद्या युती होईल न होईल ठीक आहे, पण 3.5 वर्ष तर अजून आहे ना युती. 3.5 वर्ष तर नीट वागा. ते 3.5 वर्षानंतर जे घडणार ते घडणार, त्यावेळी अस्वस्थ हो. आता कशाला अस्वस्थ होता? हे बघा, हुकुमशाही मुळीत इंग्रजांची हुकुमशाही होती. महात्मा गांधींनी कसं मोडीत काढले. इंग्रज म्हणत होते की महात्मा गांधी का इनका दे के चुवा भी नाही भागेगा, इंग्रज का म्हणत होते, पण गेले की नाही. हिटलर जगातलं सगळ्यात मोठं हुकुमशाही होतं. त्याला स्वतःला विष खावं लागलं